नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की फळे आणि धान्य महोत्सव अनुदान योजना बद्दल संपूर्ण माहिती. चला तर बघूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून फळे व धान्य महोत्सवाला अनुदान देण्यात येणार आहे. आंबा, संत्री, मोसंबी, द्राक्षे इत्यादी हंगामी फळे तसेच उत्पादनाकडून थेट ग्राहकापर्यंत धान्य विक्रीसाठी उत्सव आयोजित करण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. उत्पादकाकडून ग्राहकापर्यंत फळे आणि धान्य विक्रीसाठी महोत्सव आयोजित करणे, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळवून देणे, ग्राहकांना चांगल्या दर्जाची आणि ताजी फळे धान्य उपलब्ध करून देणे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, कृषी व पणनशी संबंधित असलेल्या सहकारी संस्था, शासनाचे विभाग, शेतकरी उत्पादक कंपन्या, पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व अधिनियम 1860 अंतर्गत नोंदणीकृत संस्था. उत्सवाचा कालावधी किमान 5 दिवसाचा असावा. महोत्सवासाठी प्रति स्टॉल 2000 रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येईल. महोत्सवातील किमान 10 आणि जास्तीत जास्त 50 स्टॉलसाठी अनुदान देण्यात येणार आहे. महोत्सवासाठी कमाल अनुदान 1 लाख रुपये इतके दिले जाईल. फळ आणि धान्य महोत्सव आयोजित करण्यासाठी लाभार्थ्याला आर्थिक वर्षातून एकदा अनुदान देण्यात येणार आहे. महोत्सवाचा प्रचार आणि प्रसिद्धीसाठी सहप्रयोग म्हणून कृषी पणन मंडळाचे नाव देणे आयोजकांना बंधनकारक असेल. उदाहरणार्थ बॅनर, जाहिराती, बातम्या, पार्श्वभूमी, हँडबिल इत्यादी. मंडळाला महोत्सवात स्टॉल हवे असल्यास आवश्यक स्टॉल मोफत देणे आयोजकाला बंधनकारक आहे. उत्सवाचा अहवाल व कृषी निवडक छायाचित्रे कृषी पणन मंडळाच्या कृषी पणन मित्र मासिकात प्रसिद्धीसाठी पणन मंडळाकडे सादर करावेत. महोत्सवातील गुणवत्ता दर आणि इतर अनुषंगिक कायदेशीर बाबींसाठी कृषी पणन मंडळ जबाबदार राहणार नाही. मात्र स्टॉल धारक केवळ चांगल्या दर्जाच्या उत्पादनाचीच विक्री करणे बंधनकारक असेल याची खात्री करणे आयोजकावर अवलंबून असेल. च्या आयोजनासाठी कृषी पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या शिफारसीसह संपूर्ण प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. ही योजना केवळ उत्पादनासाठी असल्याने व्यापाऱ्यांना यात सहभागी होता येणार नाही किंवा बाजारातून उत्पादन आणून विकता येणार नाही. महोत्सवासाठी इतर कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत अनुदान घेतल्यास या योजनेअंतर्गत अनुदान देणार येणार नाही. 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र लिहिणे बंधनकारक आहे. स्टॅम्प पेपरवर नमूद केलेल्या अटी शर्ती सर्व मान्य आहेत. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या एका आर्थिक वर्षातील जास्तीत जास्त 5 वेळा महोत्सवाचे आयोजन करू शकतात आणि सर्व जणांसाठी मिळून 50 स्टॉल्स, किमान 50 स्टॉल्स प्रति स्टॉल 2000, कमाल अनुदान ₹1 लाख देण्यात येईल. महोत्सवाच्या आयोजनासाठी अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व अशा योजनांसाठी व माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स मी तुमच्यासाठी आणत राहणार. धन्यवाद.